शत्रू जर आक्रमण करत असेल त्यावरती आपलं एक संरक्षण करण्यासाठी गडी उभारलेली असायची, एक छोटासा बुरुज म्हणूया आपण, आणि मग हा जो आधार आहे किंवा एक भक्कमपणा, एक तटबंदी असलेली जागा म्हणूया आपण, गडी. आणि या कथेच्या माध्यमातून डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी आपल्यासमोर एक गाव आणि त्या गावाला साजरं गाव म्हणून पुरस्कार मिळालेला आहे आणि त्या गावाची प्रगती कशी कशी होत गेली हे आपल्यासमोर मांडलेलं आहे. आता ही जी कथा आहे ही रूपक कथा या प्रकारामध्ये होती. रूपक कथा नाव ऐकलंय का? रूपक कथा कशाला म्हणतात? कथा आणि त्याच्यामध्येच पुन्हा रूपक कथा. आता रूपक कथा म्हणजे काय? दोन अर्थ निघत असतात. एखादी कथा वाचल्यानंतर एक सरळ सरळ त्यातनं निघालेला अर्थ आणि दुसरा अर्थ त्यामध्ये जे काही प्रसंग असतील, ज्यामध्ये काही अनुभव मांडलेले असतील, त्यातून जो काही निघालेला अर्थ आहे तो दुसरा. म्हणजे दोन अर्थ सांगणारी ही कथा आहे. आता यापूर्वी सुद्धा कथेमध्ये लीळा चरित्र तुम्ही ऐकले बघा, वाचले, नववीला वगैरे अभ्यासाला होतं तुम्हाला. त्याच्यामध्ये ज्या काही लीळा सांगितलेल्या आहेत, लीळा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी कथाच आहेत. आणि महानुभव पंतांनी, चक्रधर स्वामींनी त्यामध्ये जी कथा सांगितली त्याचा सरळ सरळ अर्थ घेतला तर वेगळा अर्थ आहे आणि त्यातनं पुन्हा दुसरा काय उपदेशात्मक अर्थ सुद्धा सांगितलेला आपल्याला बघायला मिळत असतो. आणि अशा पद्धतीने इथं आपल्याला या कथेच्या माध्यमातून सरळ सरळ एक अर्थ आणि त्यामध्ये असणारे प्रश्न समस्या त्यातून आपल्याला मिळालेला एक उपदेशात्मक अर्थ, असे दोन अर्थ या कथेमधून आपल्याला मिळणार आहेत. तर हे जे डॉक्टर प्रतिमा इंगोले सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार, कथाकथनकार, कवयित्री, ललित, विनोदी आणि बाल साहित्य असं विविध स्वरूपाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. आईच्या वडिलांकडून बालपणीच वाचनाचे संस्कार म्हणजेच आजोबांकडून त्यांना लहानपणीच वाचनाचे संस्कार लाभलेले असल्यामुळं की माणूस लिहायला कधी लागतो ज्यावेळी तो भरपूर वाचतो तेव्हाच तो लिहू शकतो. आणि मग ते संस्कार लहानपणापासून त्यांना मिळालेले खेड्यातील वास्तव्यामुळं ग्रामीण वातावरणाचा व स्त्री जीवनाचा सखोल परिचय, तसंच खेड्यातील दारिद्र्य, स्त्रीचं होणारं जे काही सर्व प्रकारचं शोषण असेल त्याविषयी सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे आणि माणुसकीचं चित्रण आपल्याला या कथेतून बघायला मिळत असतं. आता हजारी बेलपान, अक्सिनीचे दाणे, सुगरणचा खोपा, जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रहामुळे या ग्रामीण कथालेखिका अतिशय प्रसिद्ध, ख्यातीप्राप्त त्यांनी केलेली आहे. आणि मग त्याबरोबरच भुलाई हा कविता संग्रह, बुढाई ही कादंबरी, काही सामाजिक लेख बालवाङ्मय पुस्तक रूपात सुद्धा प्रकाशित झालेले. आता आपल्याला इथं बघितलं तर हे जर तुम्ही कथा कधी आता पुस्तक घेतले, आपल्याला एवढा वेळ होता आणि मग चला बसल्या बसल्या आपण संपूर्ण पुस्तक वाचूया असं ज्याच्या कुणाच्या मनात आलं असेल आणि ज्याने कुणी वाचलं पण असेल त्यांना लक्षात येईल की ही जी कथा आहे ती प्रमाण मराठी भाषेमध्ये नाहीये, तर याच्यामध्ये कशाचा वापर केलेला आहे? जी काही वैदर्भी भाषा, वराडी बोली भाषा आणि वैदर्भी भाषेमध्ये असलेलं हे लिखाण आहे. आता वराडी भाषा ही थोडीशी आपल्या भाषेपेक्षा वेगळी आहे. काही शब्द, उच्चार त्याच्यामध्ये मृदूत आहे आपल्यापेक्षा जास्त, पण एक थोडासा वेगळेपणा आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो. आपुलकी, प्रेम, जिव्हाळा सुद्धा आपल्याला या भाषेमधून बघायला मिळत असते आणि अशा या वैदर्भी भाषेचा प्रभाव या कथेवरती आहे. खास वैशिष्ट्य आहे या कथेचे. आणि अक्सिनीचे दाणे हा कथासंग्रह जो आहे त्याला पुरस्कार, राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्याशिवाय अनेक पुरस्कार प्राप्त झालेले. एकूण अक्सिनीचे दाणेमध्ये 9 कथांचा संग्रह आहे आणि त्यातली एक कथा गडी नावाची, इतकी जी गडी नावाची कथा आपल्याला इथं अभ्यासाला घेतलेली आहे. आता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये, अभ्यासक्रम नवीन आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये घेण्यामागचा उद्देश की अतिशय चांगल्या प्रकारे त्यातून उपदेशात्मक तुम्हाला काहीतरी मिळावं हा उद्देश ठेवून ही कथा इथं घेतलेली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गावगाड्यासमोरचे प्रश्न, ते सोडवण्यातील अडचणी आणि ग्राम सुधारणेसाठी निष्ठापूर्वक झटणारे प्रमुख बापू गुरुजींसारखे समाजसेवक या संबंधीचं वर्णन गडी या वैदर्भी बोलीतील कथेमध्ये आपल्याला अभ्यासता येणार आहे. आता कुठलीही कथा असेल, जसं की नाटक गेल्या वर्षी तुम्ही अभ्यासला, बरोबर आहे का? त्या नाटकामध्ये काय असायची? प्रमुख पात्र असायची की ज्यांच्यावरती अवलंबून ते संपूर्ण नाटक असायचं. तसं कथेमध्ये सुद्धा जो काही प्रमुख पात्र असणार आहे किंवा प्रमुख म्हणून ज्याला ओळखलं जाणार आहे ते आहे बापू गुरुजी. आणि जी काही प्रतीकं वापरलेली आहेत ती प्रतीकं म्हणजे गडी, वान नदी आणि वडाचं झाड. प्रमुख पात्र कोण सांगितलं? प्रमुख पात्र बापू गुरुजी. की
ज्यांच्यावरती अवलंबून ही संपूर्ण कथा आपल्याला बघायला मिळणार आहे. आता या ठिकाणी वापरली गेलेली जी काही प्रतीक आहे, आता या प्रतीकांच्या मध्ये एक गढी, दुसरं वान नदी आणि तिसरं काय आहे? वडाचे झाड. आता पहा, इथं गढी म्हटलं की सुरुवातीलाच काय सांगितलं? भक्कमपणा, एक मोठा आधार. मग या कथेचा आधार कोण आहे? बापू गुरुजी. म्हणून बापू गुरुजींनाच गढी हे प्रतीक वापरले. वान नदी, त्या गावाशेजारी वाहणारी नदी, आणि वडाचं झाड की जे त्या वान नदीच्या किनाऱ्यावरती असणारं झाड आहे. आणि या सगळ्यावरती असणारी ही कथा अवलंबून या प्रतीकांचा वापर तिथं केलेला आहे. आता स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गावगाड्याचे असणारे प्रश्न. स्वातंत्र्य कधी मिळालं आपल्याला? कधी मिळालं? त्यानंतर कुठले कुठले प्रश्न होते सांगा बरं गावासमोर? त्यावेळचा गाव आठवायचा. आपण इतिहासामध्ये शिकलेलं आहे की आत्ताचा गाव आणि त्यावेळचा गाव एकसारखाच आहे का? बघा बरं, नाही आहे. त्यावेळचा गाव वेगळा होता, आत्ताचा गाव वेगळा आहे. त्यावेळच्या गावासमोर काय काय समस्या होत्या बघा बरं? एक तर पाणी पुरवठा व्यवस्थित नव्हता, दुसरं म्हणजे काय? रस्ते नव्हते, वाहतुकीच्या सोयी सुविधा होत्या का? नव्हत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यावेळी प्रत्येक गावागावात काही गावात होत्या, पण प्रत्येक गावात शाळा होती का? नव्हती. शिक्षण घेण्यासाठी बाहेर जावं लागायचं. म्हणजेच काय, त्या काळी गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधा नव्हत्या, शाळा नव्हत्या, रस्ते नव्हते. रस्ते म्हणजे पक्के रस्ते नव्हते, त्यामुळे वाहतुकीच्या सुविधा नव्हत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं नसल्यामुळे त्या गावाचा विकास होत नव्हता. आणि मग या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी बापू गुरुजींनी काय केलं ते आपल्याला या कथेमध्ये मांडलेलं आहे. आणि मग ते सोडवत असताना कुठलाही प्रश्न असला तर त्याचं उत्तर शोधायचं आहे आपल्याला. पण उत्तर काही सहजासहजी लगेच सापडेल असं नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, कष्ट घ्यावे लागणार आहेत. तसंच इथं गाव सुधारण्यासाठी सुद्धा जे काही प्रयत्न करत होते त्यावेळी अडचणी येत होत्या, आणि त्या अडचणींवरती मात करत त्यांनी कसं यश प्राप्त केलं, म्हणजे त्या गावाचा विकास केला, हे आपल्याला इथं सांगितलं. एक समाजसेवक बापू गुरुजी असंही म्हटलेलं आहे. आणि मग त्या प्रतीकांच्या माध्यमातून ही जी 3 प्रतीकं सांगितली, यांच्या माध्यमातून काही बरी वाईट स्थित्यंतर सांगितलेले आहेत, बरे वाईट अनुभव. जसं कुठलीही गोष्ट, सगळं काही चांगलं आपल्याला अनुभव येतात का? बघा बरं, कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं अशी शाळा भरेल आपली, असा अनुभव आपल्याला येईल. बरे वाईट दिवस येत राहणार, जात राहणार, आज असं तर उद्या तसं, आणि अशा सगळ्यातच आपण काय करत असतो? बाहेर पडत असतो. आणि तशीच अवस्था इथं झालेली आहे. आणि मग या ग्रामीण कथेतील वातावरण सुद्धा ग्रामीण आहे, भाषा ग्रामीण आहे, आणि प्रसंग, पात्र इत्यादीचं चित्रदर्शी शैलीत केलेलं वर्णन आपल्याला या कथेतून चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. अशी ही कथेची प्रस्तावना आपल्या समोर या कथाकारांनी मांडलेली आहे. आता प्रत्यक्ष कथेमध्ये बरेचसे शब्द वैदर्भी भाषेतले असल्यामुळं थोडंसं त्याच्यामध्ये आपल्या प्रमाण मराठीचा उच्चार वेगळा असणार आहे. काही शब्दांच्या ठिकाणी वेगळा शब्द वापरलेला आहे, तेही तुमच्या लक्षात येईल. आता पहा, या ठिकाणी पुस्तकामध्ये सातपुड्याच्या दुपट्यावर ते लहानुलं गाव वसेल होतं, गाव भोवताल सातपुड्याची झालर होती. गावाचे जो वान नदी झुममुळे वाळत होती, वायता वायता या गावात कायचीच वान नव्हती, असं ते सांगत होते. गावची जमीन काहीशार लोण्यावानी मऊ, तिच्यातून दरसाल दाण्याचा पूर येईल, आणि वान नदी पूर भरू भरू गावाचं कौतिक पाहिजे. या नदीच्या कराळी एक वडाचं झाड फुटू पायत होतं, डोसक्या एवढं झालं होतं. त्याचा कव्वा कव्वा हिरवटपणा गाववाल्याने भुलवू पायत होतं. पण उन्हाळे पावसाळे झेलता झेलता तो गारच झाला होता. वाळा पळल्यानं पांडी पांडी गडी उघडी पडली होती. पहिल्या परिच्छेदामध्ये तुमच्या लक्षात आलं की कुठल्या शब्दाऐवजी कुठला शब्द वापरलाय सांगा बरं. इथं कुठला शब्द वापरलाय? आता लक्ष द्यायचं की इथं काय सांगितलं बघा, झाड हा शब्द इथं आहे, पण इथं काय पाहिजे? ड. ळ ऐवजी शब्द काय पाहिजे? ड पाहिजे. म्हणजे वैदर्भी भाषेमध्ये ड चा उच्चार किंवा तिथं लिहित असताना ळ बरेचसे शब्द बघा. आता वाळा पळल्यानं तिथं
पूर्वेच्या पर्वत रांगांमध्ये दुपट्यावर म्हटलेलं आहे बघा. दुपट्यावर म्हणजेच काय, दोन रस्ते जिथं एकत्र येतात. जसं आपण तिठा म्हणतो, तिठा कशाला म्हणतोय, तीन रस्ते एकत्र आले की तिठा. तसं दोन रस्ते जिथे एकत्र येतात, अगदी लहान गाव, छोटंसं गाव तिथं वसलेलं होतं आणि पुढे काय म्हटलेलं आहे बघा, त्या गावाला सातपुड्याची झालर होते. आता जसं पूर्वीच्या काळी आपण म्हणतो की एखादं जे काही पडदा वगैरे असते त्याला खाली आपण झालर ट्री लावतो म्हणून आपल्या भाषेमध्ये प्रमाण मराठी, तसं तिथं सातपुड्याच्या ज्या काही पर्वतरांगा पसरलेल्या आहेत, त्या पसरलेल्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे छोटंसं गाव, अगदी लहान गाव आहे. आणि गावाशेजून वान नदी झुममुई वायत होते. आता वान नदीचा उल्लेख आपल्याला प्रतीकाच्या रूपामध्ये बघितलेलाच आहे. झुममुई म्हणजे झुळू वाहत होती. आता वाहनं आणि सतत वाहनं हे कशाचं प्रतीक असते बरं? एका ठिकाणी थांबणं म्हणजे अधोगती आणि सतत ती वाहत राहणं, पुढं पुढं जात राहणं म्हणजे काय आहे, प्रगती. बघा गाव छोटं आहे, अगदी सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे, पण झुळू वाहणारी ही नदी आहे गावाशेजारून. आणि या वायता वायता या गावात कायचीच वान नाही. बघा ही नदी अशीच वाहते आहे आणि कायचीच वान नाही असं म्हटलेलं आहे. आता वान नाही म्हणजे काय, कशाचीच कमतरता नाहीये. सुदैवानं गाव जरी लहान असलं, थोडीशी आर्थिक परिस्थिती पण अशी काही उणीव त्या ठिकाणी भासत नव्हती, कशाचीच कमतरता नव्हती. आता हे गावाविषयी सांगत असताना त्यांनी वैशिष्ट्य काय सांगितलं बघा, गावची जमीन काहीशा लोण्यावानी हो. काय म्हटलेलं आहे, जमिनीला उपमा कशाची दिलेली आहे, अगदी काळीशार. काळीशार आपण म्हणतो का, नाही काळी भोर म्हणतो आपण. काय म्हणतो, काळी भोर आणि लोण्यावानी हो. एखादा जो अगदी शेतावरती जीव असणारा म्हणूया, ज्याला शेतात अगदी शेती म्हणजे शेतीसाठीच पूर्णपणे जीवन ज्यानं व्यतीत केलेले असतं, तो काय म्हणतो बघा, लोण्यावानी मऊ माती आहे माझ्या शेतात. अगदी लोणी जितकं मऊ असतं. आता काळीभोर माती जर बघितली, उन्हाळ्यामध्ये कधी अनुभव आला असेल तुम्हाला, शेतामध्ये काळ्याभोर शेतामध्ये जर पाणी वगैरे ओतला तुम्ही, काय होतं, ती जमीन फुलल्यासारखी होते बघा, त्यातून एक सुगंध येतो तो वेगळाच. आणि पुन्हा ती माती फुलल्यासारखी होते आणि काळीभोर मऊ लोण्यावानी. म्हणजे सांगायचं काय आहे यातून, सांगा बरं त्यांना, जमीन सुपीक आहे का नापीक आहे, सुपीक आहे, चांगली अगदी लोण्यावानी मऊ अशी माती आमच्या शेतातली आहे, म्हणजेच त्या गावच्या शेतजमिनीची आहे. आणि दुसरं म्हणजे तिच्यातून दर साल दाण्याचा पूर येईल. बघा काय उपमा दिलेला आहे, दर साल दाण्याचा पूर येईल. आता या ठिकाणी पूर हा शब्द इथं बरोबर आहे का, आपण पूर कशाला म्हणतोय, नदीला जर जास्त पाणी आलं तर पूर म्हणतोय. मग इथं काय करायचं, आपण भरपूर अर्थ घ्यायचं, भरपूर धनधान्य तिथं पिकत असायचं. आता दर साल हा शब्द आहे, बरोबर आहे का. यापूर्वी आपण काय केलेलं आहे, समास शिकलेला आहे बघा, शिकलाय का समास. त्यामध्ये कुठल्या समासाचं उदाहरण आहे बघा बरं, हे दोन शब्द याच्यामध्ये आलेले आहेत. हा, कुठल्या समासाचं उदाहरण आहे, दर म्हणजे प्रत्येक, प्रत्येक साली म्हणजे प्रत्येक वर्षी. कुठला समास येणार आहे, अव्ययीभाव समास येणार आहे. आलं का लक्षात. आता याच्यामध्ये दर साल भरपूर धनधान्य पिकत होतं, म्हणजे त्यांना कशाचीही उणीव तिथं भासत नव्हती. शेती चांगली होती, नदी असल्यामुळं पाणी सुद्धा व्यवस्थित होतं. आणि मग वान नदी ऊर भरू गावाचं कौतिक पाहे. बघा ही असणारी नदी जी आहे, गावातला जो काही विकास आहे ते पाहून तिला कौतिक, ग्रामीण शब्द आहे, मग तिथं काय असणार, प्रमाण मराठी कौतुक. या ठिकाणी कौतुकानं ती पाहत असे. या नदीच्या कराळी एक वडाचं झाड फुटू पायत होतं. बघा काय म्हटलेलं आहे, कराळी. आता कराळी याचा अर्थ काय आहे, काठावरती, नदीच्या किनाऱ्यावरती एक वडाचं झाड. शक्यतो आपण बऱ्याच वेळेला पाहतो बघा, नदीच्या किनाऱ्यावरती आपल्याला वडाची झाडं, एक छोटंसं मंदिर पण नेहमी असतं, जिथं मंदिर असेल तिथे एक वडाचं झाड असणार आहे. आणि वडाचं झाड का, हे वडाच्या झाडाचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे की बहुवार्षिक म्हणजे बहुवर्ष टिकणार आणि अतिशय चांगला माणसाला त्याची जी काही म्हणजे सावली असेल, त्यापासून मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा असेल. आणि तसंच झाड तिथं फुटू पाहत होतं, म्हणजे नुकतंच ते त्या ठिकाणी येऊ पाहत होतं. आणि त्याची उंची सांगत असताना काय म्हणतात बघा, डोसक्या एवढं झालं होतं. इथं सुद्धा ळ वापरले आहे, तिथं आपण काय म्हणतो, डोक्या एवढं. ग्रामीण भाषेमध्ये विचारलं, परुसभर, डोक्या एवढं, खांद्या एवढं असंच सांगितलं जातं. की तिथं मीटर, हा 6 इंच असं काय वगैरे कोण सांगितलं जात नाही. तसं त्यांनी काय म्हटलं, डोक्या एवढं ते झाड झालेलं होतं. पण त्याचा कवा कवा हिरवटपणा गाववाले भुलवू पाहत होता. बघा अतिशय
सुंदर असं ते झाड आणि लोकांना हुलूप आलं म्हणजे लोकांना आकर्षित करत होतं ते, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. वाडा पडल्यानं पांडी पांडी गडी उघडी पडली होती. बघा आता इथं काय म्हटलं की वाडा, याचा अर्थ मग अशा आपण सांगितलं काय, वाडा पडल्यानं पांडी पांडी गडी. पूर्वीची घरं कुठल्या मातीनं बांधलेली असायची, सगळी पांढऱ्या मातीनं. त्यावेळेस सिमेंट कॉन्क्रीट होतं का बघा. पूर्वी अगदी मोठमोठे वाडे सुद्धा, आज तो वाडा पाडत असताना पांढरी माती किती निघत असते बघा. अतिशय मजबूत आणि टिकाऊ म्हणून त्यावेळी पांढऱ्या मातीनं सगळं काही बांधकाम केलेलं असायचं आणि त्यावेळी ती पांढऱ्या मातीनं बांधलेली जी काही गडी आहे ती सुद्धा उघडी पडलेली होती आणि लोक गडी सगळ्यांच्या संरक्षणासाठीच होती, सगळ्यांच्या म्हणजे टेहाळणी करण्यासाठीच होती. पण पडू लागलं की माणसं उघडून तिथलं माती पण न्यायची. काय न्यायची? त्यावेळी घरामध्ये भिंती कशाला सारवल्या जायच्या? पांढऱ्या मातीनंच. चूल पांढऱ्या मातीनं सारवलेली असायची आणि लोक ती सुद्धा पांढरी चांगली माती म्हटलं की बुट्टीभर पोतभर आपलं तिथनं पण ते काढून न्यायचं. म्हणजे यातनं काय सांगायचंय बघा, या कथेतनं काय सांगायचंय की ते पडाले म्हणून त्याला आपण मजबूती आणायचा प्रयत्न केला ना, पडाले तर पडू दे म्हणून त्यातलं उकरून नेऊन टाकायचं. किंवा बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की काहीही लोकांची वृत्ती असते आणि ती वृत्तीच आपल्या समोर इथं मांडलेली आहे. म्हणजे या गावामध्ये असणारं जे काही वर्णन, मग त्या गावात सुपीक माती सगळं वर्णन केलं आणि शेवटी वृत्ती पण सांगितली की लोकांची वृत्ती कशी आहे. हे काही त्याच गावचं उदाहरण नाही, अनेक गाव असे आहेत की त्या गावातल्या लोकांची वृत्ती बघितली तर बऱ्याच वेळेला स्वार्थी असते. सर्वांचं असेल तिथं आपण कधी एकदा या ठिकाणी हात मारतोय अशी अवस्था बघायला मिळत असते. आणि तसंच या ठिकाणी सांगितले पहा. आता पुढचा परिच्छेद पहा. आज त्या गावात धामधूम सुरू होती. काहीतरी आनंदाचा क्षण त्या गावामध्ये होता. आनंद झाल्याशिवाय धामधूम असत नाही. आणि मग भोंगा वाजत होता जो तो आज आनंदात होता. काहून का त्या गावाले साजरं गाव म्हणून मान भेटला होता. बघा सगळेजण आनंदात असण्याचं कारण काय सांगितलेलं आहे? साजरं गाव. आता साजरं गावचा अर्थ आपण इथं काय घेऊया? प्रमाण मराठीमध्ये सांगा बरं. काय असणार आहे? गावाला कसा सन्मान भेटतोय आज आपल्याकडं? काय भेटतोय आपल्याकडे सन्मान? आता त्यावेळी साजरं गाव म्हणजे देखणं गाव म्हणूया, पण आज प्रमाण मराठीमध्ये काय असणार आहे? आदर्श गाव. बरोबर आहे का? आदर्श गाव म्हणून पुरस्कार मिळत असतो. आता आदर्श गाव पुरस्कार मिळवायचे आमच्या गावाला, समजा आमच्या कुंभोजला मिळवायचा आदर्श गाव पुरस्कार. काय क्रायटेरिया काहीतरी असते की त्याला, बरोबर आहे की नाही? काय मिळतं बरं आदर्श गाव? काहीतरी कारण असतात की आदर्श गाव मिळण्यापाठी. मग कोणकोणत्या गोष्टी असायला पाहिजेत त्या गावामध्ये सांगा बरं. एक पहिलं स्वच्छता पाहिजे, दुसरं म्हणजे ज्या काही गटारी वगैरे असतील त्या सगळ्या बंदिस्त पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तंटामुक्त गाव असायला पाहिजे. भांडण तंटा त्या गावामध्ये नको आणि सर्व काही सोयी सुविधा त्या गावामध्ये असायला पाहिजेत. मग त्यामध्ये प्राथमिक शिक्षण असेल, आरोग्य असेल, या सगळ्याचा विचार. आणि असं जर असेल तर काय होणार आहे? त्याला आदर्श गाव पुरस्कार मिळालेला असतो. बऱ्याच वेळेला आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक आदर्श गाव म्हणून पुरस्कार मिळालेली गाव आहेत आणि त्यांना आपण काय करत असतो, त्यांच्या मुलाखती वगैरे तुम्ही ऐकलेल्या असता पहा की माझ्या गावाला आदर्श गाव म्हणून का पुरस्कार मिळाला. आणि मग तसंच इथं यांच्या गावाला देखील काय झालेलं आहे? आदर्श गाव, साजरं गाव म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. मग आता आपल्या गावाला पुरस्कार मिळाल्यानंतर अर्थातच आपल्याला आनंद होणार आहे. आपल्यालाच काय, गावातल्या राहणाऱ्या प्रत्येकाला तिथं आनंद होणार आहे. तसंच त्या गावातल्या सगळ्या व्यक्तींना देखील आनंद झालेला होता. आणि मग ज्याच्या त्याच्या तोंडी हेच गोष्ट होती. बघा गोष्ट म्हणजेच काय, गोष्ट होती. प्रत्येकाच्या तोंडी एकच गोष्ट होती की वान नदी भरू भरू वायत होती आणि तिच्या कराळीवरला वड फुलू वायत होता. बघा प्रत्येकाच्या तोंडी एकच गोष्ट काय, आमच्या गावाला आदर्श गाव पुरस्कार मिळाला, साजरं गाव पुरस्कार मिळाला. आणि पुन्हा सगळ्यांनाच आनंद. त्या नदीला पण आनंद वाटत होता, त्या नदीवरच्या असणाऱ्या झाडाला देखील आनंद वाटत होता. का तर माझ्या गावाला हा पुरस्कार मिळाला म्हणून एक अभिमान असतो आपल्याला प्रत्येकाला आपल्या गावाचा, आपल्या गावामध्ये झालेल्या गोष्टींचा. चांगलं काही घडलं की माझं गाव ना असंच आहे असं लगेच आपण म्हणत असतो. का तर आपलं असते, माझं असते. आणि तसंच इथं सुद्धा या सगळ्या लोकांना आनंद झालेला आहे. लोकांनाच काय, तिथं वाहणाऱ्या नदीला, तिथं असणाऱ्या झाडांना देखील आनंद झालेला आहे. आता प्रमुख पात्राच्या रूपामध्ये असणारे कोण आहे? बापू गुरुजी. आता बापू गुरुजी काय सांगतात बघा की ज्यांनी या गावाला साजरं गाव म्हणून मान भेटण्यासाठी काय काय केलं ते पुढे या कथेमध्ये सांगितलं. बापू गुरुजी बैठकीतल्या त्यांच्या पलंगावर बसले
त्या ठिकाणी त्यांना त्या बापू गुरुजींना त्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं होतं. साजरं गाव म्हणून त्यांना सन्मान भेटलेला आहे त्या गावाला. आणि मग गावकऱ्यांनी काय ठरवलं बघा की बापू गुरुजींनी आपल्या गावासाठी एवढं सगळं केलंय आणि आपण याच कार्यक्रमात त्या बापू गुरुजींचा पण सत्कार करूया. आणि म्हणून त्यांनी गाववाल्यांनी त्यांचा सत्कार करायचं ठरवलं होतं. पण बापू गुरुजीले त्याचं काहीच वाटत नव्हतं. पण आज राहू राहू त्याने झाल्या गोटी सतावत होत्या. बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, राहू राहू म्हटलेलं आहे. राहू राहू म्हणजे राहून राहून. आता गोष्टी आठवणं आणि सतावणं यात फरक आहे, बरोबर आहे का? गोष्टी आठवतात कधी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या वाईट दोन्ही असतात, पण जास्त करून आठवणीत राहणाऱ्या गोष्टी कुठल्या असतात? आपल्या बाबतीमध्ये ज्या काही घडलेल्या चांगल्या गोष्टी. इथं पुरस्कार गावाला मिळालाय, यांचा कार्यक्रमात सत्कार ठेवलाय, सगळं झाले, पण यांना काही गोष्टी सतावत होत्या. सारखं सारखं सतावणं म्हणजे आपल्याला त्या गोष्टी आठवणे की त्रास होत असतोय बघा. आणि मग तसं त्यांना त्या गोष्टी सतावत होत्या आणि मग राहून राहून सारखं सारखं त्या गोष्टी सतावत होत्या. उभा जलम त्यांनी गाववाल्यांची सेवा केली होती. बघा शब्द काय वापरलाय, उभा जलम. म्हणजेच काय, उभं आयुष्य स्वतःसाठी त्यांनी वेचलेलं नव्हतं. कुणासाठी वेचलं होतं? त्या गावासाठीच. उभा जलम त्यांनी सगळं, आपला विचार कधीच केला नव्हता. आणि मग त्या गाववाल्यांची सेवा केली, त्यांच्यासाठी रगत आटवलं होतं. बघा रगत आटवणं हा काय वाक्यप्रचार आहे. रगत आटवणं म्हणजे काय, खरंच काय रक्त आटवणं शब्दाचा अर्थ घ्यायचं का आपण इथं? मग काय केलं होतं? खूप कष्ट केलं होतं बघा. अतिशय कष्ट करून त्या गावाचा विकास करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न पण केलेलं होतं आणि त्यामुळं त्यांना त्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. आज मात्र वान नदीवाणी त्यांचा ऊर भरभरून येत होता. आता ऊर भरून येणं म्हणजे काय, आपल्याला खूप अभिमान वाटत होता. मी केलेल्या कष्टाचं काहीतरी चीज झालं, मी माझ्या गावासाठी केलं, माझ्या गावाला हा पुरस्कार मिळाला किंवा माझ्या गावाला काहीतरी उपयोग झाला, याच्यामुळे त्यांना एक प्रकारचा अभिमान वाटत होता. एक एकच गोष्ट त्याले आठवत होती. बघा सगळ्या काही गोष्टी आठवत होत्या. जसं की आपण आज सकाळी कॉलेजला येत असताना पहिलं कॉलेज दिवस सगळं आठवलं, जरा जरा तरी फ्लॅशबॅक मध्ये जाऊन जरा जरा तरी आठवलं. आणि तो दिवस आणि आजचा दिवस थोडा वेगळा. तसं आज पुरस्कार मिळाला, पण पुरस्कार मिळेपर्यंत ज्या काही गोष्टी घटना घडलेल्या होत्या त्या सगळ्या एक 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 बापू गुरुजींना बसल्या बसल्या आठवायला लागल्या. सतावत पण होत्या आणि आठवत पण होत्या. आता बापू गुरुजीच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. बघा या ठिकाणी पुन्हा काय झालेलं आहे, ळच्या ठिकाणी काय वापरलंय बघा, य वापरलेलं आहे. शाळा. शाळा म्हणजे काय, शाळा. लहानपणी म्हटलेलं आहे, लहानपणी शाळा नव्हतीच, शाळाच नव्हती गावामध्ये, त्यामुळे काय प्रश्नच नाही शाळेचा. आणि मग त्यानं गाववाल्याले तालुक्याले शिकाले जा लागे. बापू गुरुजी तसे गरीबच, घरी तेल आहे तर मीठ नाही आणि मीठ आहे तर चटणी नाही, हेच गत आहे. काय म्हटलं की बापू गुरुजींच्या लहानपणी गावात शाळाच नव्हती. आणि दुसरं म्हणजे काय, जर शिकायचंच असेल तर कुठं जावं लागायचं, तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं. ते पण चालत गेलं तरी ठीक, नसेल तर सायकल पण त्यावेळी सगळ्यांनाच उपलब्ध होईल असं नाही. कसं प्रतिकूल परिस्थितीत जावं लागायचं शिक्षणासाठी. पुढे जायचंच असेल तर गावात काही शिक्षणच नव्हतं, त्यामुळे शाळेचा प्रश्नच नाही. बराचसा समाज अशिक्षितच होता आणि शिक्षणाशिवाय प्रगती नाही हे नंतरच्या कालावधीमध्ये कळायला लागलं. आणि मग प्रत्येक गावामध्ये शाळा झाल्या आणि आज आपल्याला बघतोय की एकेका गावामध्ये किती किती शाळेत आपल्याला माहित आहे. पण त्या काळामध्ये गावात एक शाळा नव्हती. आणि बापू गुरुजींची अवस्था, आता इथं गत म्हटले बघा, गत म्हणजे काय घ्यायचं, अवस्था कशी होती बघा. तर काय म्हटलं की गरीबच, अतिशय गरिबीचं वर्णन करत असताना त्यांनी काय वाक्य वापरले बघा इथं, घरी तेल आहे तर मीठ नाही आणि मीठ आहे तर चटणी नाही ही गत. म्हणजे काय, एक वस्तू आहे तर दुसरी वस्तू नाही, सकाळचं खाल्लं तर संध्याकाळची चूल पेटेल की नाही अशी गत अवस्था. म्हणजे आर्थिक परिस्थिती अतिशय बेकार, घरात सगळ्याच वस्तू सर्वच काही उपलब्ध होईल असं पण नाहीये. आणि मग अशा परिस्थितीत त्यावेळी लगेच म्हणतील का जा शिकायला म्हणून, नाहीच. उलट आई वडील काय म्हणायचे, गप शिकण्यापेक्षा चल. त्यावेळची परिस्थिती अशी असायची बघा, काही शेतामध्ये सुद्धा शेतमजूर म्हणून कामाला जायची लोक, त्यावेळी आपल्या लहान लहान पोरांना पण घेऊन जायची आणि त्यावेळी पातीवर पैसे असायचे. मग काय करणार,
पोरांना पण घेऊन जायचं. शाळा माहीतच नाही, शाळेत जाऊन काय करणार आहेस, त्यापेक्षा राहू दे, तुला आणि आर्थिक आपण पैसा घालायला पाहिजे, पुन्हा गावात शाळा नाही, तालुक्याच्या ठिकाणी जायला पाहिजे, त्यापेक्षा राहू दे, शाळाच नको असं म्हणण्याची अवस्था होती. बापू गुरुजींच्या कुटुंबाची अवस्था पण अशीच होती. पण असं म्हणत नव्हतं की जा तू शाळेला शिकायला जा, असं म्हणत नव्हतं. बापू गुरुजी खूप हुशार होते, पण अशा प्रतिकूल परिस्थितीत काय झालेलं होतं बघा, की घरची अशी अवस्था होती आणि मग पाटलाचा गळीवरला वाडा पडल्यानं तो बापू गुरुजींच्या शेजीच गळीखाली राहायला आले होते. बघा आता इथं गावचे पाटील आहेत आणि गळीवरला वाडा म्हटलेला आहे. आता वाडाचा अर्थ इथं काय घ्यायचंय सांगा बरं. मग अशी काय सांगितलं, ड चा उच्चार काय होणार आहे, ड म्हणजेच वाडा. आता गळीवरला म्हटलं तर पण गढीवरला वाडा, म्हणजे जिथं पाटलाचा चांगला वाडा होता तो आता पडलेला असल्यामुळं तो पाटील काय झालेले होते, ते पाटील इथं या बापू गुरुजींच्या शेजारी राहायला आलेले होते. पाटलाले पोटी संतान नव्हतं, त्यानं ते बापू गुरुजीचा लाड करत त्याईनंच बापू गुरुजींच्या बापाले म्हणलं होतं, पर्वतराव पोट्ट हुशार दिसते, त्याने शाईत टाका. बघा हे पाटील त्या शेजारी राहायला आल्यामुळं बापू गुरुजींना सतत बघत होते. निरीक्षणातून त्यांनी सांगितलं, काय सांगितलं बघा, पोट्ट हुशार दिसते म्हणजे तुमचा मुलगा हुशार आहे, त्याला शाळेत टाका. म्हणजेच काय, शाळेत तुम्ही घाला, शाळेला पाठवा असं सांगितलं. आणि त्यात बापू गुरुजींचं लाड म्हणजेच काय, लाड करण्यापाठीमागे आणखीन एक कारण होतं की पाटलांना अपत्य नसल्यामुळं त्यांना जे काही बापू गुरुजींच्या वरती एक जीव बसला होता म्हणा, किंवा बापू गुरुजींना अगदी जवळून त्यांनी ओळखत होते आणि मग त्यांनी लगेच सांगितलं की त्याला तुम्ही शाळेत टाका. आता पर्वतराव हे कोण आहेत, बापू गुरुजींचे वडील आहेत आणि पर्वतरावांना सांगितलं पाटलांनी की तुम्ही त्यांना शाळेत टाका. यावरती पर्वतरावांची प्रतिक्रिया काय पहा, पाटील चटणीवर तेल सापडत नाही गरीबाले आणि शाळेचा खर्च कोण करेल. बरोबरच आहे, कारण यापूर्वीच आपल्याला सांगितले तेल आहे तर चटणी नाही, चटणी आहे तर मीठ नाही, अशी आमच्या घरची अवस्था. आणि कसं शाळेत टाकू आणि काय करू, कशी आमची गत होईल बघा बरं, आम्ही आर्थिक कुठलं उपलब्ध करणार आहे. आणि मग अशा या अवस्थेमध्ये काय सापडत नाही, म्हणजेच काय सापडत नाही. मग आता आम्ही काय करू आणि शाळेत घालून शाळेचा खर्च कोण करणार बरं. मग या ठिकाणी पाटील काय म्हणतात बघा, अरे मी बसेल आहो ना, तुले काय वाटलं मी कोळलच म्हणतो. बघा पाटील त्याला काय म्हणतात, मी काय कोळलच म्हणतो का. कोळलच म्हणजे मी काय कोरडच म्हणत नाहीये. बघा काय सल्ला दिला बरं पाटलांनी बापू गुरुजींच्या बद्दल, पर्वतरावांना काय सल्ला दिला, हा तुमचा मुलगा म्हणजे कोण, बापू गुरुजी अतिशय हुशार आहे आणि त्याला तुम्ही शाळेत टाका. गावात शाळा होती का नाही, मग शाळेसाठी कुठं जावं लागायचं, तालुक्याला जावं लागायचं. आणि मग हा सल्ला दिल्यानंतर पुन्हा पर्वतराव म्हणतात की आमची ही अशी अवस्था, शाळेत घालायचं तर कसं. मग त्यावरती पाटील उत्तर काय देतात, मी काय तुम्हाला कोरडच म्हणत नाही त्याला शाळेत घाला म्हणून. म्हणजेच याचा अर्थ आपण काय घ्यायचं की त्याच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च कोण करणार, आता पाटील देणार आहेत. पाटलांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि त्यावर ते काय म्हणतात, मी काय उगाच तुम्हाला म्हणत नाही शाळेला घाला म्हणून, मी उगाच बसलो नाही किंवा उगाच बोललो नाही, मी तुम्हाला सगळी आर्थिक मदत करतो आणि तुम्ही काय करा की या बापू गुरुजींना तालुक्याला शिक्षणासाठी पाठवा, मुलगा हुशार आहे असं या त्या पर्वतरावांना म्हणजेच बापू गुरुजींच्या वडिलांना ते सांगतात. आणि मग म्हणतात बघा, आणि त्यावरती काय झालं की पर्वतरावांनी पण होकार दिला आणि बापू गुरुजी तालुक्याला गेले होते. म्हणजे ते शिक्षणासाठी आता काय केले, तालुक्याला गेले. पुढचं शिक्षण त्यांना आता घ्यायचं होतं आणि मग शिक्षणासाठी गेले. त्यांच्या वक्ती तेच फक्त शिकल होते बघा, म्हणजे त्यांच्या वेळी त्यांच्यातले तेच फक्त शिक्षणासाठी तालुक्याला गेले होते. एकतर अनंत अडचणी, आर्थिक परिस्थिती आणि या सगळ्यावरती मात करत सगळ्यांनाच शाळेत जायला मिळेल अशी परिस्थिती नव्हती. आजचा काळ वेगळा आहे, पण स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये पण काही वर्ष आपल्याकडे सगळ्यांनाच शिक्षण मिळत नव्हतं आणि त्या काळात बापू गुरुजी शिकायला गेले. पण शिक्षण होता बरोबर त्याने गावची ओढ लागली होती बघा. जेव्हा शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर त्यांना ओढ कुठली लागली, गावाची ओढ लागली. गावावरती त्यांचा जीव होता, गावाविषयी आपुलकी होती. त्याच्या वर्गातले सारे गडी दूर शहरात नोकरीला लागले होते. बापू गुरुजीला ते हसत होते बघा. त्याचे जे काही
तर गडी म्हणूया आपण. आता गडी म्हणजे इथं अर्थ काय घ्यायचा, गडी म्हणजे त्यांचे वर्गमित्र म्हणूया आपण. सगळे वर्गमित्र काय झाले, शिक्षण झाल्यानंतर शहरामध्ये नोकरीला लागले. कशाला गावाकडे यायचं, काय काम आहे. बऱ्याच वेळेला आपण स्वार्थी विचार होत असतो बघा, की झालं शिक्षण नव्हतं पण शिक्षण मिळाल्यावर मला चांगली नोकरी शहरात मिळाल्यानंतर परत ती व्यक्ती गावाकडे ढुंकून देखील पाहत नाही. पण बापू गुरुजींचं तसं नव्हतं. शिक्षण होताबरोबर त्यांना ओढ लागली ती गावाकडे यायची. पण बाकीचे सगळे मित्र हसत होते. का हसत असतील बरं, विचार करा. का हसत असतील सगळे मित्र त्यांना. काय आता काय उपयोग आहे तुझा, शिकलास एवढं, शहरात नोकरी करायची सोडून गावात काय ठेवले सांग. बरेच वेळेला म्हणतात, असे म्हणतात गावात राहून काय करणार आहेस आणि गावचं भलं करून तुला काय करायचं. त्यापेक्षा तू काय कर, शिकलायस ना, तुला शहरात चांगली नोकरी मिळते, तू शहरामध्ये जा आणि शहरामध्ये स्थायिक हो. सगळे वर्गमित्र त्यांनी तसं केलं. पण बापू गुरुजी मात्र तसं केलं नाही. उलट बापू गुरुजी काय केले की गावाकडची ओढ त्यांना सतावत होती. शिक्षण होता क्षणी ते गावाकडे आले आणि मग बाकीचे हसले तरी पण त्यांनी कधी विचार केला नाही. जी माणसं स्वतःसाठी जगत नाहीत, म्हणजे उभा जन्म त्यांनी कोणासाठी घालवला असं सांगितलं, गावासाठी. सगळं काही गावासाठी त्यांनी केलं. मग स्वतःचा विचार त्यांनी केला नाही. मी शिकलो, मला चांगलं शिक्षण मिळालं, चला मी शहरात नोकरी करतो, तिकडे स्थायिक होतं असं म्हटलं नाही. उलट त्यांना ओढ लागली ती गावाकडची. आणि सगळे जर गुरुजीला त्याला जरी हसले, त्यांचे मित्र जरी हसले, बऱ्याच वेळेला असं म्हणतात बघा, आजही गावामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की शिकून जर तो गावातच राहिला, काय करणार आहेस गावात राहून, त्यापेक्षा शहरात एखादा नोकरी कामधंदा कर, तर तुझा फायदा आहे. पण काही कमी अल्प अशी लोक असतात की ज्यांना स्वतःचा विचार नसतो, आपलं गाव सुधारलं पाहिजे, सगळा विकास झाला पाहिजे ही ओढ असते. आणि म्हणून ते काय करत असतात, गावाकडं येत असतात. अरे काय पहिलं हाय या नसत्या गोठीत, म्हणे आपण शिकलो तर गाव सुधारले पाहिजे. बापू गुरुजी काय म्हणत असतात की आपण शिकलो तर गाव सुधारलं पाहिजे. काय पडलंय त्या गोष्टीत सांगा बरं. बाकीचे हसले तर हसले, मला काही फरक पडत नाही. पण या ठिकाणी काय म्हटलं की आपण शिकलो तर गाव सुधारले पाहिजे. यानंतरचा पुढचा भाग आपण नंतर. यापुढील कथा आपण पुढच्या तासाला अभ्यासूया.